हॅलो एव्हरीवन. आपण डेली करंट अफेअर्स स्टार्ट करत आहे. तर जूनपासून हे स्टार्ट आहे. 1 जून ते 4 जूनपर्यंतचे लेक्चर आहे आणि यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन असणार डे बाय डे हे डेली अपडेट राहणार. तर स्टार्ट करूया आपण. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर्स अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे IPL संदर्भात. RCBने फायनल मॅचमध्ये कोणत्या टीमला हरवून IPL ही ट्रॉफी जिंकलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे गुजरात टायटन. मग आता यामध्ये नेमकं हे एवढं सारं काही आपल्याला एक्सप्लेनेशन वाचावं लागेल का? तर नाही. महत्त्वाचं काय आहे की IPLने सलग दुसऱ्यांदा IPL चा खिताब जिंकलेला आहे आणि याआधी जर बघितलं तर IPLने हा खिताब कधी जिंकला होता 2025मध्ये. आता हे 2026चा पण त्यांनीच जिंकलेला आहे RCBने. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे की रजत पाटीदार हा कितवा कॅप्टन बनला की ज्याने लगातार 2 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहे IPLच्या. तो तिसरा कर्णधार बनलेला आहे. म्हणजे कसं की पहिल्यांदा 2010 ते 2011 या दरम्यान महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सला 2 यांनी काय ट्रॉफ्या जिंकून दिलेल्या आहे. रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला 19 ते 20 या 2 वर्षामध्ये आणि आता सलग 25 ते 26मध्ये आता रजत पाटीदार हे RCBचे कॅप्टन तिसरे बनलेले आहे, जे की लगातार 2 ट्रॉफ्या जिंकून देणारे आहे 2 वर्षामध्ये. आता जर यामध्ये जर बघितलं तर विजेता जी काय RCBला 20 कोटी रुपये ही प्राईज मनी मिळालेली आहे. उपविजेता 12.5 कोटी रुपये. बाकी यामध्ये आपल्याला लक्ष ठेवायची काही गरज नाही. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो. IPL सीझन 2026मध्ये ऑरेंज कॅप कोणाला आहे? वैभव सूर्यवंशी सगळ्यांनाच आहे. या 15 वर्षाच्या मुलांना अतिशय मन भारावून अशी भारी खेळलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये आणि खरं तर याची बॅटिंग पाहण्यासाठीच मॅच पाहायचो राजस्थान रॉयल्स आणि त्यामध्ये एक सनरायझर्स हैदराबाद आपली स्पेशल टीम, त्यामध्ये अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड. आता यामध्ये जर बघितलं तर ऑरेंज कॅपसाठी 10 लाख रुपये चेक मिळालेला आहे. बाकी सर्व काही जे अवॉर्ड आहे ते तुम्ही बघू शकता. तर महत्त्वाचं काय आहे मग आता? तर यामध्ये महत्त्वाचं की IPLची जे आतापर्यंतची विजेचे लक्षात ठेवा. चेन्नई सुपर किंगने 5 वेळी जिंकलेलं आहे. तर गुजरात टायटन 2026मध्ये IPL ट्रॉफी हे काय उपविजेता ठरलेली आहे. पण याआधी तिने एक IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. ती कधी जिंकलेली आहे हे विचारू शकते आपल्याला. तर ती ट्रॉफी गुजरात टायटनने एक वेळा 2022मध्ये जिंकलेली आहे. पण यावेळेस गुजरात टायटन हरलेली आहे RCB सोबत. तर सनरायझर्स हैदराबादने पण एक वेळी जिंकलेली आहे 2016मध्ये. ओके. तर सर्वाधिक वेळा जर बघितलं तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग आहे, हे लक्षात असू द्या. ओके. तर पुढे जर बघितलं आपण यामध्ये हे अवॉर्ड आणि विजेते यामध्ये जर बघितलं सुपर स्ट्रायकर्स वैभव सूर्यवंशी आहे, सुपर सिक्सेस वैभव सूर्यवंशी आहे. ऑन द गो ऑफ कोर्स ऑफ द सीझन हे साई सुदर्शन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि एक महत्त्वाचं आपल्याला ग्रीन डॉट बॉल्स ऑफ द सीझन हे महत्त्वाचं आहे. पर्यावरणाच्या संदर्भात येऊ शकते आणि त्यामुळे मोहम्मद सिराज लक्षात ठेवा 10 लाख रुपये त्याला रोख रक्कम मिळालेली आहे. ओके. बाकी इथे आपल्याला गरजेचं नाही. पुढे जर बघितलं तर IPLमध्ये एक पर्पल कॅप असते, ती आहे कसिगुरा बडा यांनी जिंकलेली. त्यासोबत पाठीमागे जर बघितलं तर आपले महत्त्वाचे बॉलर्स एक स्विंग बॉलर म्हणतो आपण भुवनेश्वर कुमारच होते. तर पर्पल कॅपमध्ये 10 लाख रुपये रोख चेक त्यांना मिळालेला आहे. तर बघा याआधी जर बघितलं तर पर्पल कॅप त्यांनी जिंकलेली आहे दिल्ली टीममध्ये 2020मध्ये जे खेळले होते, तर त्यावेळेस पण पर्पल कॅप त्यांनी जिंकलेली आहे. आता जर पुढे जर बघतो म्हटलं तर यामध्ये IPL 2026च्या फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे? तर विराट कोहली आहे, लक्षात ठेवा. तर यामध्ये पुढे जर बघितलं तर सिंगापूर ओपन 2026चा किताब कोणत्या पुरुष युगल जोडीने जिंकलेला आहे? तर ते आहे सात्विक रंकीरेड्डी आणि त्यासोबत चिराग शेट्टी यांनी जिंकलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हा किताब जर बघितला तर यांनी 31 मे 2026 रोजी ही कामगिरी केलेली आहे, लक्षात द्या. यांना पारितोषिक 70 लाख रुपये ही पारितोषिक मिळालेलं आहे. पुढे जर बघितलं 1 जून 2026 रोजी या दिवसापासून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट बनवण्यावर प्रतिबंध करणारा देश कोणता आहे? तर ते आहे मलेशिया. आणि आता 1 जून 2026 पासून 16 वर्षाखालील मुलांचे अकाउंट काय सोशलीरित्या त्याने काय ॲक्टिवेट करता येणार नाही, ज्यांचं वय 16 वर्षाखालील मुलं आहेत त्यांचं. ओके. तर मलेशियाबद्दल थोडंफार आपण जर बेसिक म्हटलं तर कोलालंपूर याची राजधानी आहे. ओके. त्यामध्ये जर बघितलं तर मलेशियन जर बघितलं त्याची काय मुद्रा आहे आणि त्यासोबत जर बघितलं तर त्यांचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम, लक्षात असू द्या. आणि सुलतान सिकंदर काय यांचा राजा आहे. पुढील न्यूज बघा. कोणत्या देशाचे राष्ट्रपती युमान ऑर्ग, एवढंच वाचायचं. तर भारताची आपली पहिली अधिकृत राजकीय यात्रा करत आहे मे जून 2026मध्ये यांनी केलेली आहे. तर ते म्यानमारचे आहेत, लक्षात असू द्या. तर म्यानमार हा भारताचा सर्वात महत्त्वाचा शेजारी देश आहे. तर भारताची पडोशी प्रथम जर बघितलं तर ॲक्ट ईस्ट आणि महासागर तसेच इंडो पॅसिफिक यांनी तीनचा संगम होतो आपल्याला दिसतंय. आणि भारतासोबत या देशाची सीमा 1643 किलोमीटर सीमा लागलेली आहे. ओके. तर जेव्हा हे आलेत युमान ऑर्ग यांनी प्रथमतः बोधगया यांना भेट दिलेली आहे, लक्षात ठेवा. ओके. हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पुढे जर बघितलं तर कलादन मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट प्रकल्प भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? तर एवढंच लक्षात ठेवायचं, म्यानमार या आणि भारत या देशांदरम्यान आहे. तर यामध्ये जर बघितलं तर हा 2008मध्ये हा प्रकल्प सुरू झाला होता. 2014पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण अजूनही हे काय काही अडचणी समोर आल्या, पण झालेला नाही. पण प्रकल्प कधी स्टार्ट झाला? 2008मध्ये. आता कलादन मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट प्रकल्प म्हणजे काय नेमकं? तर भारताची मुख्य भूमी पूर्वोत्तर राज्यापर्यंत, उदाहरणार्थ आसाम, मिझोरम जर बघितलं, मणिपूर या मार्गे जाण्यासाठी सिलिगुंडी कॉरिडॉर हे काय आहे, आपण ज्याला चिकन नेक म्हणतो, हा अरुंद रस्ता आहे. त्यासाठी एक पर्याय म्हणून जर बघितलं तर मार्ग हा आहे. यामध्ये प्रमुख 4 टप्पे आहेत. ओके. समुद्रमार्ग, नदीमार्ग, रस्ता मार्ग, त्यासोबत रस्ता मार्ग अशा पद्धतीने काय आहेत. भारताने आपली जी काही
भागातील जे काही कामे आहेत ते पूर्ण केलेले आहे. पण थोडंसं काय इकडे जर बघितलं तर गृहयुद्धाच्या अस्थिरतेमुळे म्यानमारमधील काही थोडंसं काम राहिलेलं आहे. आता प्रकल्पाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे. मिझोरामचे काय आहे, पूर्वोत्तर राज्यांत जलद आणि स्वस्त वाहतूक, भारत म्यानमार आर्थिक सहकार्य वाढेल. तर हे तुम्ही घेऊ शकता. तर याची PDF टेलिग्राम चॅनलला मिळेल आपल्या. म्यानमारच्या राष्ट्रपती आणि याच्या दरम्यान भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय राजमार्ग लवकर पूर्ण करण्याची चर्चा झाली. हा महामार्ग भारताला कोणत्या आंतरराष्ट्रीय समूह देशाची जोडण्याची एक रणनीतिक काय पहल आहे. म्हणजेच काय आपण त्याला एक चर्चाच म्हटलं तरी चालली. तर हे काय आसियान देशासोबत काय भारताला आणि म्यानमारचं का जोडण्याचे संबंध आहे. यामध्ये हे त्रिपक्षीय जर बघितलं तर हा भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय आहे. यामध्ये आसियान देशाची काय त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवणार. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. या प्रकल्पाचा विचार प्रथम 2002 मध्ये मांडण्यात आला होता. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढे जर बघितलं आपण तर याची जवळपास एका संकल्पाची एकूण लांबी जर बघितलं 1360 किलोमीटर आहे. यामध्ये बाकी तर काही यामध्ये एवढं काही हे नाही आहे, पण तुम्ही ते PDF मध्ये वाचू शकता. कारण की आपल्याला जास्त काही व्हिडिओ लेंदी करायचं नाही. यामध्ये जवळपास 10 ते 15 आपण दररोज आपण करंट अफेअरचे व्हिडिओ घेऊ विथ एक्सप्लेनेशन. आणि PDF तुम्हाला लवकरच लवकर संध्याकाळपर्यंत या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला मिळेल. ओके, भारत आणि थायलंड बहुतेक रस्ता पूर्ण झालेला आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर म्यानमार अंतर्गत जे काही अस्थिरता आहे यामुळे थोडंसं काम राहिलेलं आहे तिथे पण. तर हे तुम्ही बघू शकता. भारतामधील जे काही मणिपूरमधून स्टार्ट होते तर म्यानमारमधून क्रॉस करून थायलंडला जाण्याची काय रस्ता मार्ग आहे. पुढे जर बघितलं तर पुढे जून 2026 मध्ये अंदमान निकोबार थिएटर कमांडर नवीन कमांडर इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर व्हाईस ॲडमिरल विनीत मॅकार्टी यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अंदमान निकोबार थिएटर कमांडरचे नवीन कमांडर चीफ आता 1 जून 2026 पासून त्या पदावर रुजू होतील. आणि त्यासोबत जर बघितलं तर त्यांनी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची जागा घेतलेली आहे. अजय कोचर भारतीय नौदलाचे उपप्रमुख आता जर बघितलं तर त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर अजय कोचर यांची नौदलाची उपप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि विनीत मार्काटी 1 जुलै 1989 भारतीय नौदलात आयोग देण्यात आलेला आहे. पुढे जर बघितलं तर थिएटर कमांड प्रणाली तिन्ही सैन्यदलाचे सेना, नौदल आणि वायुसेना समन्वय वाढवणे हा उद्देश आहे याचा. या एका एकत्रित कमांडरच्या नेतृत्वाखाली तिन्ही दल कार्य करतात. ओके, कारगिल युद्धानंतरच्या संरक्षण सुधारणा शिफारशीनुसार 2001 मध्ये ही पोस्ट तयार करण्यात आली. भारतातील संयुक्त सेवा कमांड जर म्हटलं तर अंदमान निकोबार कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड. अंदमान निकोबार कमांड जर बघितलं त्याची स्थापना 2001 मध्ये आणि मुख्यालय पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. बाकी तर मला महत्त्वाचं वाटलं नाही यामध्ये. तर पुढे बघा एक महत्त्वपूर्ण आहे. निवृत्तीनंतर 4 वर्षांनी वाईल्ड कार्डद्वारे पुन्हा टेनिसमध्ये पुनरागमन करणारी महिला टेनिसपटू कोण आहे. तर सेरेना विल्यम्स. लक्षात असू द्या. तर 2026 मध्ये ते AWA ट्रेनर सेरेना विल्यम्स पुनरागमन करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. 44 वर्ष त्यांची झालेले आहेत. तर यांनी ही दुहेरी स्पर्धा गटात एक काय सहभागी घेणार आहे. आणि तिने शेवटचा सामना 2022 मध्ये US ओपनमध्ये खेळला होता. आणि तिच्या नावावर जर बघितलं 23 ग्रँडस्लॅम एकेरीमध्ये आहेत. आणि जर बघितलं तर अशा पद्धतीची कामगिरी आहे. आणि 14 दुहेरी विजेतेपद आहे. पुढे जर बघितलं तर भारतास भेट देणाऱ्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षाचे नाव काय. तर डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आहे, जे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहे. आता जर बघितलं आपण तर व्हेनेझुएलाबद्दल जर बघितलं तर 3 ते 7 जून दरम्यान डेल्सी रॉड्रिग्ज भारतात अधिकृतीचा दौरा केला त्यांनी. ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवणे या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. आता इतर नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. तर व्हेनेझुएलाची राजधानी आहे काराकास. जगातील सर्वात मोठे सिद्ध तेलसाठे सुमारे 303 अब्ज बॅरेल हे सर्वात जास्त व्हेनेझुएलामध्ये जगात तेलसाठे आहेत. जागतिक तेलसाठ्यापैकी 17% हिस्सा व्हेनेझुएलाचा तेलसाठ्यावर आहे. आणि व्हेनेझुएलाची राजधानी पण आपल्या लक्षात असू द्या काराकस. हे न्यूजमध्ये जे काही आलेलं आहे, ज्यांनी भेट दिलेल्या आहे राष्ट्राध्यक्ष असो कोणी त्यांचे PM असो, तर हे जेव्हा आपल्या भारतामध्ये येऊन भेट देतात तर करंट अफेअरमध्ये सरळ सेवेला आपल्याला डायरेक्ट त्या देशाची राजधानी विचारेल अशा पद्धतीने अँगलनं प्रश्न विचारू शकतो आपल्याला. आंतरराष्ट्रीय निरपराधक बालक पीडित दिन जर बघितले तर कधी साजरा केला जातो. तर तो 4 जून रोजी साजरा केला जातो. युद्ध आणि हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या मुलांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 1982 मध्ये पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमधील जे काही आहे मुलांवर अत्याचार झाला होते या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केलेला आहे. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय निरपराध बालक पीडित दिन साजरा केला जातो 4 जून. पुढे जर बघितलं तर जागतिक सायकल दिन हा साजरा केला जातो 3 जूनला. काय 2026ची थीम आहे सायकलिंग फॉर अ ग्रीनर फ्युचर. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे. कधी 2018 पासून. ओके, तर सायकल हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक उत्तम पर्याय असल्याचा संदेश दिला जाईल यापासून. वर्ल्ड सायकल डे 3 जून अतिशय महत्त्वपूर्ण आहे पर्यावरणाच्या संदर्भात असल्यामुळे. आता जर बघितलं तर सिंगापूर ओपन हे आपण आधीच बघितलेलं आहे. आणि हे पण बघितलेलं आहे आपण 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर मलेशियाने केलेले आहे. तर पुढे जर बघितलं तर गोवा राज्य दिन जर बघितलं गोवा राज्य दिन हा 30 मेला साजरा केला जातो. 450हून अधिक काळ पोर्तुगीजांनी या गोवा राज्य केलेला आहे. 1961 मध्ये भारताने गोव्याची मुक्तता केली आहे. आणि गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे. 30 मे 1987ला गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आहे. आणि भारताचे 25वे राज्य बनलेले आहे. आता जर बघितलं तर महत्त्वाचं कन्फ्युजन काय सरळ सेवेमध्ये विचारू शकणार आपल्याला. गोवा राज्य दिन 30 मेचा आहे आणि गोवा मुक्ती दिन 19 डिसेंबरचा आहे. लक्षात ठेवा. गोव्याची राजधानी पणजी आहे. भाषा कोकणी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहे गोव्याचे. तर राज्यपाल जर बघितलं तर PC श्रीधर पिल्लई. आणि शेजारी राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक. तर गोवा राज्याला कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा लागते महाराष्ट्रातील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.